ती स्वामी समर्थ. इथं सुरणचे फ्राय कसे बनवणार आहे ते दाखवणार आहे. सुरणचे साल काढून घेतली, त्यानंतर असे काप करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर एका बाउलमध्ये चिंच भिजत घातली होती आणि त्याचं पाणी आपण आता सुरणच्या कापांना लावून घेऊया, कारण नंतर खाताना खाज सुटत नाही गळ्याला. त्यासाठी आपण इथं आंबटपणा वापरत आहे. आणि असं कालून झाल्यानंतर मस्त त्याला थोडं मीठ टाकायचं आणि लाल तिखट टाकायचं आणि हळद थोडी आणि एक छान मिक्स करून घ्यायचं हातानं, पूर्णपणे लागू होईल असं तिखट मीठ. आणि एक 10 मिनटं आपण तसंच ठेवूया. त्यानंतर एका प्लेटमध्ये रवा घ्यायचं आणि सुरणचे काप असे आता गॅसवर एक तवा ठेवला आहे त्याच्यामध्ये ठेवायचे आणि असं चारी बाजून सगळे ठेवलं की नंतर ह्याच्यामध्ये आपण तेल सोडूया आणि परत आपण ह्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि थोडा वेळ थांबूया आणि त्याच्यानंतर परत ते ओपन करायचं झाकण आणि नंतर अनेकदा परतून घ्यायचं त्याला आणि परत थोडं तेल टाकायचं त्याच्यामध्ये. आणि आपले नंतर हे फ्राय तयार आहेत. तर कसे वाटले नक्की सांगा आणि